बऱ्याच वेळेस भरपूर मसाले न वापरता सुद्धा अगदी कमी मेहनतीत सुद्धा काही भाज्या मस्त चविष्ट लागतात। त्यामधला एक प्रकार म्हणजे ही आलूची सुकी भाजी किंवा बटाट्याची सुकी भाजी। तर 1 किलोच्या प्रमाणात बटाट्याची सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। कोणालाही करता येईल, जास्त प्रमाणात जरी करायचं असेल, अगदी साधी सोपी पद्धत आहे। तर 1 किलो बटाटे इथे मी घेतलेले आहे। त्याची साल काढून आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने मध्यम आकाराच्या बटाट्याची फोडी चिरून घ्यायचं आहे। कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर 1.5 ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं। पाण्याचा जास्त वापर करायचा नाही, नाहीतर बटाटा गिळगिळीत होऊन जातो। त्यासाठी आता झाकण लावायचं आणि त्याचबरोबर गॅसचा फ्लेम मोठा ठेवून आपल्याला 1 शिट्टी काढून घ्यायचं। जास्त शिट्ट्या नको, फक्त 1 शिट्टी। त्यामुळे वेळ वाचतो आणि भाजी पटकन होते। तर त्याचबरोबर इथे आपल्याला भाजीसाठी साधारण एक 50 ग्राम इतकं म्हणजेच 1 छटाक मिरच्या म्हटलं तरी चालेल, 12 ते 15 हिरव्या मिरच्या, 2 इंचाचं आलं आणि 15 ते 20 लसूण पाकळ्या, मुठभर अशी कोथिंबीर टाकून आपल्याला पाणी न टाकता इथे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। साधं सोपं वाटण आहे, पण भाजीला मस्त चव येते। कुकर थंड झालं की झाकण काढायचं आणि बटाटा उकडला का नाही ते पाहायचं। तर तुम्ही बघू शकता इथे आपला बटाटा छान असा उकडला गेलेला आहे। आता गरम पाण्यातच ठेवायचं नाही, म्हणजे कुकरमध्ये त्याच पाण्यामध्ये ठेवायचं नाही, चाळणीवर नितळून घ्यायचं आहे, म्हणजे बटाटा जे आहे एक्स्ट्राचं शिजणार नाही। अर्धा किलो इथे मी कांदे बारीक असं चिरून घेतले, उभ्या पातळ फोडी चिरून घेतलेला आहे आणि पसरट कढईमध्ये साधारण एक 6 ते 7 चमचे छोटे 6 ते 7 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, घेतलेले कांदे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि कढीपत्त्याची पानं सुद्धा टाकून घेतलेलं आहे। आता कांदा हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपण यासाठी लागणारे पावडर मसाले पाहूया। तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी 2 चमचे इतकं धने पावडर टाकून घेतलेला आहे आणि 1 मोठा चमचा हळद टाकून घेतलेला आहे, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि 1 चमचा इतकं इथे मी गरम मसाला आणि त्याचबरोबर अर्धा चमचा इतका आमचूर पावडर वापरलेला आहे। आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण लास्टला वापरायचं। अर्धा कप इतकं मटर सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे। कांदा छान असा हलकासा रंग चेंज झालेला आहे, मटर सुद्धा परतून घेतलेला आहे। तयार करून घेतलेलं वाटण आणि पावडर मसाले टाकून परत अर्ध्या मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे। पावडर मसाले वाटण करपू द्यायचं नाही, गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे। तर या प्रमाणात जर जास्त प्रमाणात भाजी करत असाल तर अशा पद्धतीने पसरट कढई आणि मोठं कढई घ्यायची, म्हणजे भाजी परतवते वेळेस सोपं पडतं। त्याचबरोबर उकडलेला बटाटा चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे, छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एखाद्या मिनिटासाठी। तर हे सगळं छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचं आहे, तर असली स्वाद ह्या कोथिंबीरीमुळेच येतो। तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला झाकण लावून 1 मिनिट वाफवून घ्यायचं आहे। 1 मिनिटानंतर इथे आपली भाजी वाफल्या गेलेली आहे आणि याला दुप्पट स्वाद येण्यासाठी आपल्याला कसुरी मेथी वापरायची आहे। तर 2 चमचे इतकं कसुरी मेथी हातावर चुरून यावर टाकून घेतलेलं आहे। आता कसुरी मेथी छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्याचबरोबर एक अर्ध्या मिनिटासाठी याच पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतलं की इथे आपली भाजी तयार झालेली आहे। कसुरी मेथी नसेल तर ताजी मेथी सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण फोडणीतच वापरायचं, लास्टला वापरायचं नाही। तर इथे आपली मस्त भाजी तयार झालेली आहे। डोशासाठी ही भाजी सर्व करू शकता, चपातीसोबत सर्व करू शकता, फुलक्यासोबत सर्व करू शकता, भाकरीसोबत, भातासोबत मस्त अप्रतिम अशी चव येते। जास्त प्रमाणात जर भाजी करायचं असेल तर ही पद्धत नक्की वापरून पहा, तुम्हालाही सोपं पडेल। तर या पद्धतीने 1 किलोच्या प्रमाणात सुद्धा भाजी करताल तर अगदी चुटकीशीर होईल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।